हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. चौरस भाग 3. तो तेजपुंज असून कोणाला झगमगाटाने दिपवणारा नाही. लाओत्सेने योग्याचा सांगितलेला हा चौथा विशेष आहे. महाप्रखर, महादैदिप्यवान, संपूर्ण प्रकाशवान, महातेजपुंज, महाधवल, महादिव्य दिपवणारा आणि तरीही परिपूर्ण शीतल, घनदाट छायायुक्त, परमसुखावह, थंड परमप्रशांत, महाधीरगंभीर असा परमात्म्याचा त्या योगेश्वरांचा महिमा आहे. योगी नेमका तसाच असतो. लाओत्से सांगतो की योगी स्वतः तेजमय असूनही तो झगमगाट करून कोणाला दिपवत नाही. कारण त्याचे ते तेज मुमुक्षूंना, साधकांना काळोखमय अज्ञानातून ज्ञानमय मार्ग उजळवून दाखवण्यासाठी असते. स्वतःचा भपकारा दाखवण्यासाठी नसते. आपल्या योगमय त्यागी जीवनाची इतरांवर छाप पाडून त्यांच्यापेक्षा आपण कोणी श्रेष्ठ आहोत असे ठसवण्यासाठी नसते. तर असा आदर्श बाळगून सर्वांनी ज्ञानी व्हावे, योगी व्हावे, साक्षात्कारित व्हावे आणि मुक्त व्हावे यासाठी असते. योगाचे तेज म्हणजे सतत तेवत असलेली एक परमपवित्र ज्योत आहे. योगाच्या शिरकमळामागे तेजोमय ज्योतीची आभा सतत वर्तुळाकार फिरत असते. ते त्याचे परमपावित्र्याचे, शुद्धतेचे, मांगल्याचे लक्षण असते. सर्वत्र प्रखर प्रकाश असावा आणि त्यात एखाद्या भल्या मोठ्या वृक्षाची शीतल घनदाट सावली पसरलेली असावी. त्यात पांतस्थ विश्रांती घेत असावेत. तसे योगाच्या परिपूर्ण दिव्य ज्ञानमय तेजामध्ये त्याच्या वात्सल्याची घनदाट सावली पसरून ती सर्वांना शीतलता देत आत्मज्ञानी करत असते. योगी कधीही कोणाला स्वतःच्या ज्ञानाने अचंबित करून दिपवून टाकत नाही. तो कधीही स्वतःचे ज्ञान पाजळून आपण फार मोठे कोणी ज्ञानी आहोत असे भासवत नाही. तो कोणावरही छाप पाडण्यासाठी काही करत नाही. उलट तो स्वतःकडे कमीपणा घेऊन सांगतो की जर माझ्यासारख्याला हे जमत आहे तर तुम्हालाही हे सहजच जमेल. फक्त तुम्ही तुमची इच्छाशक्ती जागृत करा. तुम्हालाही हे मिळालेलेच आहे. फक्त ते मिळाले आहे हे जाणा. योगाच्या आचरणात एक माधुर्य आहे, लाघवीपणा आहे, एक मार्दव आहे. योगाचा आवाज सर्वांवर छाप पाडणारा आहे. त्याचे व्यक्तिमत्व सर्वांवर छाप पाडणारे आहे. त्याची सर्वांवर छाप पाडणारी वर्तणूक आहे. त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्याच्यात वात्सल्य ओतप्रोत भरलेले आहे. योग्याने ऐकणाऱ्याला न रुचणारा जरी उपदेश केला तरीही ऐकणारा न चिडता ते ऐकतो आणि त्यावर विचार करू लागतो. त्याचा आचार विचार सदा अध्यात्माचा प्रचार करणारा आहे. त्याला अध्यात्माशिवाय अन्य काही सुचत नाही, काही रुचतही नाही. तो सहज जरी काही बोलला तरी त्यामधून काहीतरी आध्यात्मिक संदेश दिला जातो. साक्षात्काराचा हा मोठा विशेष आहे. ज्यावेळी साक्षात्कार होतो आणि साक्षात्कारी सर्व बाजूने महादिव्य प्रकाशाने घेरून जातो त्यावेळी त्याला जराही दाह होत नाही. प्रखर सूर्यप्रकाशात चंद्राची परमशीतलता अनुभवायला येते. कारण साक्षात्कारी स्वतःच तो परमदिव्य प्रकाश झालेला असतो. Be sparing. In managing human affairs, there is no better rule than to be sparing. To be sparing is to forestall. To forestall is to prepared and strengthened. To be prepared and strengthened, it is to be ever victorious. To be ever victorious is to have infinite capacity. He who has infinite capacity is fit to rule a country, and the mother that is principle of ruling country can long endure. This is to be firmly rooted, to have deep strength, the road to immortality and enduring vision. अल्पांश वापर करा. मानवी व्यवहारात नियमांचा, रीतिरिवाजांचा कमीत कमी वापर करणे हेच श्रेयस्कर असते. कमीत कमी वापर म्हणजे प्रतिबंधनात्मक उपाय आहे. प्रतिबंधनात्मक उपाय म्हणजे उत्तम तयारी आणि ताकदवान असणे आहे. उत्तम तयारी आणि ताकदवान असणे म्हणजे सदा जय मिळवणे आहे.
सदा जय मिळवणे म्हणजे अमर्याद ताकद कमावणे आहे. ज्याच्याकडे अमर्याद ताकद असते तो देशाचा कारभार चालवण्यास योग्य असतो आणि अशी सत्तातत्वे दीर्घकाळ टिकतात. ताकद सुदृढ करण्यासाठी अशी सत्तातत्वे सुव्यवस्थित रुजवावी लागतात. हाच सदा शाश्वत आणि चिरसृष्टी दृष्टी असलेला मार्ग आहे. रीतिरिवाजांचा कमीत कमी वापर. असे सांगण्यात येते की एका खेडेगावात निवृत्त झालेला एक वृद्ध सैनिक झाडाची फांदी तोडण्यावरून शेतात शेजाऱ्याजवळ विनाकारण वाद घालत होता. सैनिकाचा मुलगाही आपल्या पित्यावर वैतागला होता. वृद्ध काही वाद घालायचा थांबायला तयार नव्हता. तेथे एक मिश्किल मनुष्य होता. त्याने एकदम उच्च आवाजात आज्ञा केली, अटेन्शन. वृद्ध सैनिक खाडकन अटेन्शनमध्ये उभा राहिला. तो मिश्किल पुढे आज्ञा देतच राहिला, क्विक मार्च, लेफ्ट राईट असे म्हणत त्याने त्या वृद्धाला घरापर्यंत नेले आणि वृद्ध आत गेल्यावर मुलाने बाहेरून दार लावून घेतले. आता हा विनोदाचा भाग सोडला तरी सांगायचा मुद्दा असा आहे की अतिरीतिरिवाज, नियमांचा अतिवापर, सतत आज्ञा करणे, सोपस्कारांचे नको इतके अवडंबर इत्यादी डोक्यात घुसते आणि तेथून बाहेर जात नाही. याचा पगडा इतका बसतो की बुद्धी मागे पडून त्याशिवाय काही केले की चुकल्याची भावना होते. यामधूनच सोपस्कार तयार होतात. मतलबी त्यात भर घालतात आणि त्याला धार्मिक मुलामा चढवतात. अर्थातच असे सोपस्कार नियम जाचक होतात आणि ते न पाळण्याकडे प्रवृत्ती निर्माण होते. जसजसे तरुण असे नियम पाळायला टंगळमंगळ करतात तितके बुजुर्ग त्यांच्या मागे लागतात. यामधून हिप्पी तयार होतात. ते इतक्या थराला जातात की नित्य आंघोळ करायला सांगता का, मग आम्ही नाही करत आंघोळ. आम्ही स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालणार नाही. आम्ही धूम्रपान करणार. आम्ही दारू पिणार. आम्ही मित्रमैत्रिणीत रमणार. जे जे करू नका अशी सक्ती कराल ते मुद्दाम करणार. लाओ त्से सांगत आहे की सोपस्कार, नियम यांचा जितका कमीत कमी वापर कराल तितका त्याबद्दल आदर राहील आणि लोक त्यांचा वापर खुशीने करतील. त्याबद्दल तिरस्कार निर्माण होणार नाही. नवीन पिढीने त्यात काळाप्रमाणे काही बदल केला तर त्यांना तसे करू देत. त्याला विरोध करू नका. अतिसोपस्कार आणि नियम आपले जीवन यांत्रिक करतात. जीवनातील नैसर्गिक आनंद नष्ट करतात. शास्त्र अमुक सांगते म्हणून तसे करा यात उमज नाही. तो जुलमाचा नमस्कार आहे. मोठ्यांना नाईलाजाने दाखवलेला आदर आहे, त्यात प्रेम नाही. त्यांची पाठ फिरताच किंवा त्यांच्या उपस्थितीत हे सर्व सोपस्कार आणि नियम धुडकावून दिले जातात. त्याऐवजी ते शास्त्र पालन जर ऐच्छिक असेल तर ते समजावून घेतले जाईल आणि ज्यांना ते पटेल ते त्याचे पालन खुशीने करतील. अशा वेळी केलेली प्रार्थना मनापासून असेल. नाहीतर भटजी मंत्र म्हणत आहेत आणि यजमान मनात काहीतरी भौतिक विचार करत आहेत असे होईल. ज्यांनी हे नियम तयार केले ते त्यांच्यासाठी होते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. आपले नियम आपल्या गरजेमधून तयार झाले पाहिजेत. म्हणजे अत्यावश्यक असतील तेवढेच सोपस्कार आपण मनापासून पाळू. त्यात अवडंबर नसेल, आनंद असेल. हरी ओम.